नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे सदाबहार मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलोय शीतल एक रहस्य सेकंड हनीमून या कथेचा भाग 3. ज्यांनी शीतल या कथेचा मागील भाग पाहिला नसेल त्यांनी कृपया पाहून घ्या, तरच शीतल एक रहस्य ही कथा पुढे कळेल. शीतल एक रहस्य भाग 3 पूर्वार्ध. अक्षय शीतलचा ग्लास भरतो. शीतल ग्लास उचलून दोघांसमोर धरते. अक्षय आणि प्रितेश शीतलकडे बघत असतात. हे पाहून शीतल बोलते, बघताय का? चिअर्स करा. दोघं एकमेकांकडे बघतच चिअर्स करतात. शीतलमध्ये अचानक एवढा बदल पाहून दोघे पुरते गोंधळलेले असतात. दोघे आपापला ग्लासमधील एक एक सिप घेईपर्यंत शीतलने तिचा दुसरा ग्लास संपवलेला असतो. शीतल ग्लास ठेवत बोलते, हे असे येड्यासारखे काय बघताय माझ्याकडे? कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारे तुम्ही कधी मुलीला दारू पिताना नाही बघितले का? प्रितेश, तसे नाही. शीतल, मी ठरवले आहे, जोपर्यंत मी केरळात आहे तोपर्यंत मी अक्षयला कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही. तुम्ही दोघे ड्रिंक्स घेताना तुम्ही मला एकदा विचारणार, मग मी आडेवेळे घेत नाही बोलणार. मग अक्षय मला आठवण करून देणार. एवढा उपद्व्याप कशाला ना? म्हणून मीच पुढाकार घेतला. बघता काय, संपवा. आज मला बेधुंद व्हायचं आहे. अक्षय, अगं पण. शीतल, अगं काय? तू काळजी करू नकोस. तुला जास्त झाली तरी प्रितेश आहे ना मला सावरायला. शीतल माजक आवाजात प्रितेशला विचारते. हो ना प्रितेश? हो हो, प्रितेश चाचपडत बोलतो. शीतल, मग भरा ग्लास अजून एकदा. शीतल बॉटल आपल्याकडे घेते व तिघांचे ग्लास भरते. शीतलने भरलेले ग्लास दोघे एका झटक्यात संपवतात. शीतल, ये होईना बात. पुन्हा त्यांचे ग्लास भरते. आता मात्र हळूहळू दारूचा आस्वाद घेत ड्रिंक घेऊ लागते. अक्षय आणि प्रितेश सुद्धा ड्रिंक करत असतात. दोघे सुद्धा आता नॉर्मल झालेले असतात. शीतल नशेत अक्षयचा मोबाईल घेऊन म्युझिक चालू करते आणि म्युझिकच्या तालावर थिरकू लागते. तिघांना नशापुरती चढलेली असते. नशेत शीतलचा तोल जात असतो म्हणून अक्षय शीतलला सावरायला तिला पकडतो. शीतल अक्षयच्या गळ्यात हात घालून म्युझिकच्या तालावर थिरकत असते. शीतल प्रितेशला बघत अक्षयभोवती मादक डान्स करत असते. शीतलच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून प्रितेश नशेतच उत्तेजित होऊ लागला. त्याच्या पॅन्टवर थोड्या वेळाने अक्षयच्या मोबाईलवर कॉल येतो. शीतल या अवस्थेत असताना अक्षयला तिथे बोलणे योग्य वाटत नाही. म्हणून प्रितेशला शीतलला सांभाळण्यास सांगून मोबाईल बाहेर घेऊन जातो. प्रितेशच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसत असतो. जिच्यावर त्याचे प्रेम असते, आज ती त्याच्या मिठीत येणार होती. तो पटकन उठून शीतलला पकडतो. शीतल पूर्ण नशेत असल्याने तिला म्युझिक असेल नसेल याचा काही फरक पडत नसतो. शीतलच्या स्पर्शाने प्रितेश खुश होतो. त्याची नजर तिच्या वक्षस्थळांवर असते. तो तिच्या मुलायम अंगावर हळूहळू हात फिरवत असतो. शीतल प्रितेशला घट्ट पकडू लागते. भाग 3 पुढे सुरू. हे पाहून प्रितेश बोलतो, शीतल, मी मी प्रितेश आहे, अक्षय नाही. शीतल प्रितेश भोवती तिची मिठी अधिकच घट्ट करत बोलते, माहीत आहे मला तू प्रितेश आहे. मी माझ्या नवऱ्याचा स्पर्श ओळखणार नाही का? तसा प्रितेश अंगावर हात फिरवणे बंद करतो. प्रितेश, शीतल सांभाळ स्वतःला, अक्षय येईल. शीतल, त्याची काळजी करू नकोस. ही त्याचीच फॅन्टसी आहे. मी फक्त त्याला सरप्राईज देत आहे. प्रितेश, म्हणजे तू तुझ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी माझा वापर करून घेत आहेस? शीतल प्रितेशच्या चेहऱ्यावर बोट फिरवत बोलते, या निमित्ताने तुझी इच्छा पण पूर्ण होईल की. तुझ्या डोळ्यातून वासना भरभरून वाहत आहे आणि तू मला सांभाळत होता की हात साफ करत होता मला माहीत आहे. प्रितेश, तसं नाही शीतल, मी तर फक्त. असे बोलून गप्प बसतो. शीतलने आपली चोरी पकडली आहे आणि ती नशेत आहे. त्याचा फायदा प्रितेश घेण्याचं ठरवतो. मग प्रितेश पुन्हा हळुवारपणे तिच्या अंगावर हात फिरवणे सुरू करतो आणि तिला जास्त लावते. अक्षयला खूप वाईट वाटते. तो झटक्याने दारूची बॉटल तोंडाला लावतो आणि दारू संपवून खुर्चीतच झोपी जातो आणि शीतल बेडवर जाऊन झोपते. प्रितेश बेडवर झोपलेला असतो आणि कोणीतरी प्रितेशला झोपेतून उठवत असते. प्रितेशला उठवणारा माणूस त्याला उघड बोलत उठवत असतो, उठे साल्या, कुंभकर्णाची औलाद. प्रितेशला जाग येते. त्याच्या कानावर आसपासचे आवाज पडत असतात. त्यात कुणीतरी रडण्याचा आवाज येत असतो. रात्री घेतलेल्या ड्रिंकमुळे प्रितेशचे डोके आणि डोळे आधीच जड झालेले असते. प्रितेशला उठवणारा माणूस त्याच्या कॉलरला पकडून उठवतो आणि जोरात प्रितेशच्या कानशिलात लगावतो. प्रितेश स्वतःला सावरत समोरच्या माणसाला बघतो. समोरच्या माणसाच्या अंगावर खाकी असते.
प्रितेशला आतापर्यंत उठवणारा माणूस पोलीस असतो. पोलीस त्याच्या समोर आहे हे कळाल्यावर प्रितेश खडबडून जागे होतो. समोर आलेला पोलीस, आजूबाजूला असलेले लोक, प्रितेशला हे काय चालले आहे काहीच कळत नसते. पोलीस का आलेत, आजूबाजूची गर्दी का झालीये, त्याला काहीच कळत नसते. तेवढ्यात रडण्याचा आवाज अधिकच तीव्र होतो. म्हणून तो आवाजाकडे बघतो. प्रितेशला शीतल एका खुर्चीत बसून रडताना दिसते. शीतलच्या आसपास लेडीज हवालदार असतात. त्याच्या हावभावावरून त्या शीतलला समजावत असतात असे वाटत असते. शीतलला रडताना बघून प्रितेश शीतलकडे जाऊ लागतो. हे बघून शीतल घाबरून उठून ओरडू लागते. हे बघून पोलीस प्रितेशला पकडत बोलतात, "इथंच उभा राहा." प्रितेश, "शीतल, शीतल काय झाले?" पोलीस हसत त्याच्या साथीदाराला बोलतो, "हा बघ, याने एवढी ढोसली होती की याला माहीतच नाही याने काय केले." प्रितेश, "काय केले मी?" पोलीस प्रितेशच्या मानगुटीला पकडून दुसऱ्या दिशेला वळवतात. प्रितेश समोरचे दृश्य बघून पुरता हादरून जातो. अक्षय खुर्चीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. त्याच्या पोटात चाकू खुपसलेला असतो. "पोलीस, कळलं का तुला? काय केलंस? हा मित्र होता ना तुझा?" "कसले मित्र रे? तुम्ही नशेत मित्राचा खून करून त्याच्या बायकोचा बलात्कार करता." प्रितेश स्तब्ध होऊन पोलिसांकडे बघत असतो. तो पुढे बोलणार असतो तेवढ्यात पोलीस त्याला जोरात कानाखाली मारतात. त्याला काही कळायच्या आत तो जमिनीवर भोळ येऊन पडलेला असतो. प्रितेशला जाग येते तेव्हा तो लॉकअपमध्ये असतो. त्या रात्री काय झाले प्रितेशला सर्व काही आठवत असते. त्याला कोर्टात नेले जाते. तो कोर्टात ओरडून ओरडून सांगतो, त्याने खून केलेला नाही. पण चाकूवर मिळालेले त्याच्या हाताचे ठसे आणि शीतलचा मेडिकल रिपोर्ट त्याच्या विरुद्ध असल्याने त्याचे काहीच चालत नाही. कोर्ट त्याला त्याची बाजू मांडण्यास आणि वकील नेमण्यासाठी वेळ पण देतात. पण प्रितेशच्या विरुद्ध असलेल्या पुराव्यांमुळे वकीलसुद्धा त्याची सक्षम साथ देऊ शकत नाहीत. प्रितेशला अक्षयच्या खुनासाठी आणि शीतलवर केलेल्या बलात्कारासाठी कोर्ट जन्मठेपेची शिक्षा देते. प्रितेश जेलमध्ये शिक्षा भोगत असतो. पण त्याच्यासोबत काय झाले हे त्याला कळलंच नसते. अशातच एक दिवस त्याला जेलमध्ये कोणीतरी भेटायला येते. प्रितेश त्याला भेटायला आलेल्या व्यक्तीला भेटायला वेटिंग रूममध्ये जातो. प्रितेशला शीतल भेटायला आलेली असते. शीतलला बघून प्रितेश शांतच राहतो. हे बघून शीतल बोलते, "मला तर वाटले होते तुला बरेच प्रश्न विचारायचे असतील. तू तर एकदम शांत आहेस." प्रितेश, "तू हे का केलंस?" शीतल कुचक हसून बोलते, "हे तू नाही, मी विचारले पाहिजे. का माझ्या सुखी संसाराला तू का नजर लावलीस? प्रेम करत होतास ना माझ्यावर?" प्रितेश, "तू काय बोलतेस?" शीतल, "प्रितेश, मला सगळे माहीत आहे. ज्या दिवशी तू केरळला आलास त्या दिवशीच मी तुझे आणि अक्षयचे संभाषण वाचले आहे. तुला अक्षयच्या प्रमोशनच्या बदल्यात माझ्यासोबत एक रात्र घालवायची होती ना? हीच डील होती ना तुझ्यात आणि अक्षयच्यात?" प्रितेश, "तुझ्या मर्जीनेच होणार होते, नाहीतर नाही." शीतल, "मी बोलते आहे. मी पूर्ण संभाषण वाचलं आहे." शीतल, "मला त्याची फॅन्टसी म्हणून तयार करत होता. मी त्याला नकार दिला. तर तो मला नशेत औषध देऊन तुझ्या हवाली करणार होता. आज प्रमोशनच्या नावाखाली. उद्या आणखीन काही सांगून त्याने मला इतरांखाली झोपवले असते. मी काय त्याच्या वापरायची वस्तू आहे?" प्रितेश मान खाली घालून सर्व काही ऐकत असतो. शीतल बोलत असते, "सर्व संभाषण वाचल्याक्षणी वाटत होते तुमच्या दोघांचा जीव घ्यायचा विचार आला होता. पण ती शिक्षा पण तुमच्यासाठी कमी ठरली असते. मोठ्या मोठ्या कॅबिनमध्ये बसून तुमचे विचार एवढे नीच झालेत की तुम्ही एका स्त्रीला तुमच्या डीलचा भाग बनवता. अक्षयला त्याच्या चुकीची शिक्षा मीच दिली. त्याच्यासाठी सर्व काही सोडले मी आणि तो एका प्रमोशनसाठी मला तुझ्या हवाली करायला मोकळा झाला. मला जर शक्य असते ना तर त्याला 100 वेळा फासावर लटकवले असते. पण ते शक्य नव्हते. म्हणून मोजून 100 वेळा चाकू त्याच्या शरीरात आरपार खुपसला." शीतल बोलता बोलता असुरी हसू लागते. शीतलचे ते रूप बघून प्रितेश घाबरून जातो. शीतल, "एक मित्र म्हणून माझा तुझ्यावर पण विश्वास होता. तुला आठवत असेल तर आठव, अक्षयसोबत घेतलेला लग्नाचा निर्णय त्याच्या आधी मी तुला सांगितला होता. वाटलं होतं तू निर्मळ मनाचा आहेस. पण तुला तर माझ्या शरीराची भूक होती. वाटलं होतं सगळ्या जगाला तुमच्या दोघांचं सत्य ओरडून ओरडून सांगावं. पण हा समाज मलाच व्यभिचारी ठरवून मोकळा झाला असता. असंख्य बायकांचा त्यांच्या नवऱ्यावरील विश्वास उडाला असता आणि मित्रावर तर विश्वास ठेवणे अशक्य झाले असते.
म्हणून गप्प बसले. पण तुमच्या दोघांना तसे सोडणे चुकीचे ठरले असते. म्हणून हा सर्व खेळ करायला लागला. तुम्ही एका स्त्रीला सहज तुमच्या डीलचा भाग बनवता. अरे हा विचार मनात आणण्याआधी तुम्ही हे कसे विसरता? तुम्ही एका स्त्रीच्या पोटीत जन्म घेतलाय. असो, तुला बोलून थोडीच काही कळणार आहे. एवढे बोलून शीतल बाहेर जायला लागते. शीतलचे बोलणे ऐकून प्रितेश हतबल होऊन खाली बसतो. त्याला त्याचा वागण्याचा पश्चाताप होऊन सुद्धा आता फायदा नसतो. एका दुर्गेने त्यांचा अंत तिच्या पद्धतीने केलेला असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन पाहुण्यांनी खाली दिलेल्या काळ्या रंगाच्या बटनाला अलगद दाबून आपल्या सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीच्या बटनाला स्पर्श करा. धन्यवाद.